हाय फ्रेंड्स, आज पाहूया एक आगळी वेगळी अशी द्राक्षाची चटणी। सगळ्यात प्रथम मी इथे द्राक्ष स्वच्छ पाण्यात धुवून घेतली आहेत। चटणीला लागणारं साहित्य: कोथिंबीर, पुदिना, कढीपत्ता, अगदी 4 ते 5 दाणे काळी मिरी, अर्धा इंच आलं, 4 ते 5 हिरव्या मिरच्या, धणा पावडर, जिरा पावडर, मीठ, लिंबू आणि चवीपुरती साखर। कोथिंबीर घातली आहे। इथे मी पुदिना अगदी थोडा घेतलाय, कारण आपण द्राक्षाची चटणी करतोय तर द्राक्षाची चव यायला पाहिजे। काय होतं, कधी कधी आपण प्रमाणाच्या बाहेर कधी कधी सुगंध येतो किंवा चव जास्त छान लागते म्हणून आपण इतर पदार्थ जास्त टाकतो आणि मूळ पदार्थाची चवच बिघडून जाते। त्यामुळे पुदिना मी अतिशय थोडा घेतलाय। लिंबाचा रस सुद्धा तुम्ही अगदी थोडाच घाला। मी याला पाणी घालणार नाहीये, कारण द्राक्षाचं पाणी ऑलरेडी सुटणार आहे। ही आपली द्राक्षाची चटणी तयार आहे। तुम्ही पराठा, चपाती कशाबरोबरही खाऊ शकता।